शाळा चालवते प्री प्रायमरी, माझी स्वतःची प्री प्रायमरी शाळा आहे. आता मी जो विषय तुमच्यासमोर मांडत आहे तो म्हणजे अभ्यासक्रमाची ध्येय. तर त्या ध्येयापर्यंत जाण्यापूर्वी आपण हे बघूया की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आपण अनेक म्हणजे अगदी 2 वर्षापासून अनेक महिन्यात अनेक रूपांतरून आणलेलं आहे. सर्वजण आपल्याला त्याविषयी माहिती सांगतात. तर त्याचीच एक प्राथमिक सुरुवात म्हणून आपण या विषयाला सुरुवात केली. तर नवीन शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये नाविन्यपूर्ण काय आहे, तर हे एक महत्त्वाकांक्षी धोरण आहे ज्यामध्ये 3 वर्ष वयापासून ते उच्च शिक्षणापर्यंत वेगवेगळ्या शिफारसी आपल्याला ग्राह्य केलेल्या किंवा टाकलेल्या दिसून येतात. या शिफारशीनुसार काय काय नाविन्यपूर्ण आलेलं आहे, तर आकृतीबंध म्हणजे मला असं वाटतं एकूण एक शिक्षकाला माहिती असेल की जो नवीन आकृतीबंध आलेला आहे आणि सरांनी पण त्याचा उल्लेख केला. त्या आकृतीबंधाशिवाय अजून एक जो मुद्दा आहे तो मला इथे प्रकर्षाने सांगावासा वाटतो की आपण आपल्या शैक्षणिक धोरणाने म्हटले की भारतीय संस्कृतीचा स्वीकार करावा आणि त्यानुसार पंचकोश नावाचा एक भाग आपण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये घेतलेला आहे. त्याचबरोबर या धोरणाने असं म्हटलेलं आहे की तुम्ही बदलांना स्वीकारा आणि सकारात्मक प्रतिसाद द्या. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे कारण या वाक्यावरच तुमचं जे पण आपण शिकणार आहोत ते कनेक्ट होणार आहे. त्यामुळे अजून जर आपण संपूर्ण NAP-चा जर विचार केला सगळ्या शिक्षणासाठी, तर याचं जे मूळ ध्येय आहे किंवा मूळ जे उद्दिष्ट आहे गाभा आहे तो काय आहे, तर मूल्याधिष्ठित काळ सुसंगत रोजगाराभिमुख शिक्षण देणे. हे 3 मुद्दे हे संपूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगतात. जिथे आपल्याला मूल्य पण करायचे आहेत, काळाशी संबंधित त्याच्या बदलांना स्वीकारायचं आहे आणि त्या मुलाला व्यवसायाभिमुख सुद्धा बनवायचं आहे. कारण बघा याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण सगळे सोशल मीडिया बघतो. आता काल परवाच मी एक पोस्ट बघितली की एक विद्यार्थिनी जिने खूप सारे डिग्री मिळवलेल्या आहेत, ती टॉपर आहे आणि अशी टॉपर असलेली विद्यार्थिनी तिला नोकरी मिळालेली नाही, तिला अनेक कंपन्यांनी नाकारलं. अगदी परवाचीच कदाचित तुमच्या फेसबुकला वगैरे ही बातमी किंवा तुम्हाला दिसेल. मी आता अपडेट बघितली त्यात बघितली. म्हणजे काय की ही मुलगी टॉपर आहे, ते कितीतरी अभ्यास केला असेल, कितीतरी नॉलेज गेन केला असेल, मग हे नॉलेज तिला उपयोजक करता आलं नाही ना, तिला मांडता आलं नाही, तिला सांगता आलं नाही किंवा तिला तिथं अभिव्यक्त होता आलं नाही, त्यामुळे तिला या कंपन्यांनी नाकारलं आहे. असा विद्यार्थी आपल्याला तयार करायचा नाही. आणि हेच यापूर्वी घडत होतं. यापूर्वी शिक्षण नव्हतं का, यापूर्वी पण उत्तम शिक्षण आपल्याला मिळत होतं. या शिक्षणातून आपण घडलो. त्यामुळे हे शिक्षण खूप वाईट होतं किंवा आता नवीन शैक्षणिक धोरण आलंय मागचं काही उपयोगाचं नव्हतं असं नाही. परंतु कुठेतरी त्रुटी वाटली आणि तिथे आता आपल्याला काय करायचंय, म्हणजे आपण म्हणतो ना की थोडासा रस झाला की घासावा लागतो, चकाकी वाढते, तसं आपल्याला आता त्याची चकाकी वाढवायची आहे, ते घासावं लागेल जे गंजलं आहे. त्यामुळे ही NAP गरजेची आहे. पुढे आपण जर पंचकोशाचा विचार केला तर पंचकोश म्हणजे काय की आपल्या प्रत्येक मानवामध्ये काही क्षमता असतात. या क्षमता भारतीय संस्कृतीच्या नुसार 5 कोशामध्ये विभागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, कोणाला माहिती आहे का पंचकोश? प्लीज मला सांगा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अन्नमय कोश आहे, त्यानंतर प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे आणि आनंदमय कोश. हे 5 कोश आहेत. या कोश म्हणजे क्षमता, व्यक्तीमध्ये असणाऱ्या क्षमता म्हणजेच कोश असतात. परंतु या क्षमता विशिष्ट वेळी विशिष्ट पद्धतीने व्यक्तीमध्ये विकसित होत असतात. म्हणजे ते कोशाप्रमाणे फुलत असतात, ते कोशाप्रमाणे त्याची एक पातळी उमलत असते, म्हणून त्याला पंचकोश जे इनबिल्ट आपल्यामध्ये असतं, पण वेळेनुसार त्याच्यामध्ये अधिक शार्पनेस येते असं आपण म्हणू शकतो. या पंचकोशाचा सुद्धा याच्यात समावेश केलेला आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की अजून नवीन काय, तर ECC नावाचा प्रकार या पायाभूत शिक्षण स्तरामध्ये विचारात घेतलेला आहे. ECC म्हणजेच काय की अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. आतापर्यंत आपण चाइल्ड एज्युकेशनचा विचार करतो, पण आपण काय करतो, अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन म्हणजे आपण 3 वर्षाच्या मुलाला घेतलं आणि त्याची तिथून ते 8 वर्षाच्या बालकापर्यंत आपण काय करतोय, तिथे काळजीचा पण विचार केलेला आहे. काळजी आणि तिथून मग शिक्षण आणि अशा पद्धतीने समग्र
आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आहोत. पंचकोशाचा विचार करता भाषा शिक्षणाशी त्याचा कसा संबंध आहे हे कोणाला सांगता येईल का? आता तुम्हाला 5 कोश माहिती आहे. या 5 कोशांपैकी जर अगदी प्रॉपर बघितलं आपण तर विज्ञानमय कोश याचा या भाषेशी संबंध आहे. ठीक आहे, विज्ञानमय कोश आणि प्राणमय कोश. परंतु 5ही कोश मी तुम्हाला असं सांगितलं की बॉडीमध्ये सगळ्या ज्या क्षमता असतात इनबिल्ट असतात, फक्त काही कालावधीने त्या विकसित होतात. या 5ही कोशांचा जर भाषा म्हणून विचार केला तर काही सांगता येईल का तुम्हाला? येस, भाषेमध्ये आपण आपल्या दररोजचं जे बोलण्याचं साधन वगैरे आहे मग इथे कसं आहे म्हणजे मनोमय म्हणजे मनाचा विकास जसा भाषेद्वारे होतो तसा तो पंचकोशाद्वारे विचार होतो. त्यातून आनंद निर्मितीचं साधन म्हणजे जे शिक्षणामध्ये दररोज आपण क्रिया करत असताना जो ज्ञान प्राप्तीतून आनंद मिळतो तसाच आपल्या जीवनाचा आनंद सुद्धा आपल्याला मिळाला. मनाचा विकास तिथून प्राणमय म्हणजे आपलं हे शरीर जसं म्हणजे आपली बॉडी प्राण नसेल तर त्याला काहीच व्हॅल्यू राहत नाही. तसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षण आणि भाषा ही तेवढीच महत्वाची असते तर त्याला व्हॅल्यू झाली. आणि त्यातून विज्ञानाचा म्हणजे आपल्याला विज्ञान मिळालं जगात आपण वापर करतो म्हणजे पारंपरिक रूढी परंपरा ह्याला तिथेच घेऊन नवीन दृष्टिकोन आजमावण्याचा प्रयत्न करतो. विज्ञानाची सुरुवात होते. तसं त्या म्हणजे पंचकोश विकास आहे त्यामध्ये जर आपण जर भाषेचा विचार केला तर भाषेमध्ये सुद्धा वाढत जाणाऱ्या जे नवीन कन्सेप्ट आहेत नवीन विचारांच्या शृंखला आहेत त्या आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि त्यातून मात्र म्हणजे नवीन समाजाचं किंवा जे आपण म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम जसं म्हणतात की व्हिजन 2020 जे ज्यांना आठवण म्हणायचं असेल तर ह्या 5ही तत्वांचा एकत्रित विचार करून जो मानवी आयुष्याशी निगडीत आहे